विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 2 सराईत आरोपी अटकेत. शिरूर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारा चोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश करत 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल 18 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींकडून सुमारे 300 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा, एक मोटरसायकल असा एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 जानेवारी 2026 ते 2 जानेवारी 2026 दरम्यान अण्णापूर, तालुका शिरूर येथील येवले माता परिसरात दत्तात्रय कापरे व शेख मुलानी यांच्या शेतातील विद्युत रोहित्र डीपी फोडून त्यामधील सुमारे 150 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा चोरी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी फिर्यादी गणेश राजेंद्र दिघे, राहणार प्रीतम प्रकाश नगर शिरूर यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शरद वारे करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शिरूर तालुका व परिसरात विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरी करण्याच्या घटना सातत्याने घडत होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असून शेतकरी, ग्रामस्थ तसेच उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान होत होते. या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी डीबी पथकाला आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने गुप्त माहिती संकलन व तांत्रिक विश्लेषण सुरू केले. दरम्यान पोलीस अंमलदार विजय शिंदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 2 संशयित आरोपी हुडको कॉलनी परिसरात येणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संतोष बारकू भालेराव व किरण गोविंद खंडांगळे, दोघेही राहणार जळुके, बुद्रुक, तालुका खेड, जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी अण्णापूर येथील डीपी चोरीची कबुली दिली. त्यानंतर न्यायालयाने मंजूर केलेल्या पोलीस कोठडीत अधिक चौकशी केली असता साथीदारांच्या मदतीने टाकळी, हाजी बेट परिसरासह शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी 18 ठिकाणी विद्युत रोहित्र चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपींकडून चोरीतील 300 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा व एक मोटरसायकल असा एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींना न्यायालयाने 10 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध तसेच आणखी गुन्हे उघडकीस येण्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार शरद वारे, अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार विजय शिंदे, निखिल रावडे, नितेश थोरात, नीरज पिसाळ, अंबादास थोरे, सचिन भोई, वैभव शेलार, रवींद्र काळे, दादाराव नागरे, अजय पाटील यांच्या पथकाने केली. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे, शिरूर.